एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे। पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। पुण्यामध्ये दिवसाढवळ्या व्यावसायिकावरती गोळीबार करण्यात आला। या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे। जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। पुणे पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। पुण्यातील गंगाधाम परिसरात गोळीबाराची ही घटना घडली। गोळीबारात वाळू व्यावसायिक गंभीर जखमी झालाय। 2 ते 3 तरुणांनी वाळू व्यावसायिकावरती गोळीबार केलाय। या हल्ल्यात 2 राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जाते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमी झालेल्या वाळू व्यावसायिकाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं। हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झालेली आहेत। भर चौकात आणि दिवसाढवळ्या हा गोळीबार झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्यानं गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडताना दिसतायत। शहराच्या प्रत्येक भागात खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर घटना घडत आहेत। काही दिवसांपूर्वीच नानापेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता। त्यानंतर आज पुन्हा एकदा गोळीबारानं पुणे शहर हादरलेलं आहे। कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका वाळू व्यावसायिकावरती गोळीबार करण्यात आलेला आहे। दिलीप गायकवाड असं गोळीबार झालेल्या वाळू व्यावसायिकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। कोंढवा परिसरातील साळवे नगरमध्ये आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे। 2 ते 3 हल्लेखोर असल्याची माहिती देखील समोर आली आहे। जखमी झालेल्या दिलीप गायकवाड यांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढलाय। गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले। हल्लेखोरांनी 2 ते 3 गोळ्या झाल्याची माहिती समोर येते। कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत। कोंढवा हद्दीमध्ये साळवे नगरमध्ये 12:30च्या जवळपास एक गोळीबारची घटना घडलेली आहे। त्यामध्ये गायकवाड नावाचा व्यक्ती आहे, त्याच्यावर गोळीबार झालेला आहे। 3 व्यक्ती त्याच्यावर केले, ते 3 संशयित आहेत, त्यांना ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांच्याकडे आता विचारपूस चालू आहे। त्याच्यासाठी काही पार्श्वभूमी आहे, त्यांच्या खात्री चालू आहे, ते ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील तपास चालू आहे।